मुघल सत्ता ढासळत असताना 1756 आणि 1757 मध्ये अफगाणिस्तानच्या अहमद शाह अब्दाली याने दिल्ली ताब्यात घेतली. पेशव्यांनी आपले सैन्य अफगाणचा सामना करण्यासाठी पाठवले. यात जानेवारी 13, 1761 या दिवशी मराठ्यांचा निर्णायक पराभव झाला. हे पानिपतचे तिसरे युद्ध म्हणून ओळखले जाते. यानंतर मराठा साम्राज्याचा विस्तार थांबून विभाजन होण्यास सुरुवात झाली. 1761 नंतर 5 मराठा राज्ये स्वायत्त झाली. 1775 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बरोबर पहिले युद्ध लढण्यात आले. यात मराठा सरदारांनी एकजूट होऊन इंग्रजांचा सामना केला. परिणामी अनेक ठिकाणी इंग्रजांचा प्रभाव झाला. 1802 मध्ये इंग्रजांनी बडोद्याच्या वारसाला अंतर्गत वादात मदत केली. बडोद्याला वेगळे राज्य म्हणून मान्यता देऊन त्या बदल्यात त्यांनी इंग्रजांच्या प्रभुत्वाची पावती मिळवली. दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात मराठ्यांनी स्वातंत्र्य तर वाचवले, पण ओडिसा, गुजरात इत्यादी भाग गमवावे लागले. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात मराठ्यांना पराभव पत्करावा लागला आणि जवळजवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता आली. यात पुणे, देशावरील इतर भाग, कोल्हापूर आणि सातारा यांचा अपवाद वगळता इंग्रजांच्या हातात गेले. ग्वाल्हेर, इंदूर आणि नागपूरही इंग्रजांच्या राज्यात सामील झाले.